गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 11वा अध्याय सांगत आहे, जे ऐकल्याने जीवनाचा उद्धार होऊन घर धनधान्याने भरून जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अर्जुन म्हणाला, हे भगवंता, हे विष्णू, मी पूर्वीप्रमाणेच आपणाला मुकुट धारण केलेला, तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेला असे पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्त्रबाहो, आपण त्या सहस्त्रभुजा रूपयुक्त ह्या अशा प्रकारे अर्जुनाने केलेली प्रार्थना ऐकून श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, अनुग्रहपूर्वक मी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजस्वी, सर्वांचे आदी आणि सीमा रहित विराट रूप तुला दाखविले आहे, की जे तुझ्याशिवाय कोणीही यापूर्वी पाहिलेले नाही. आणि हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी न वेद आणि यज्ञाच्या अध्ययनानेच आणि न दानाने आणि न क्रियांनीही आणि न उग्र तपाने तुझ्याशिवाय दुसरा कोणाकडूनही पाहिले जाणे शक्य नाही. अशा प्रकारे माझ्या या विक्राळ रूपाला पाहून तुला व्याकुळता न होवो आणि मूढ भावही न होवो आणि भयभीतही प्रतियुक्त मनाचा तू तेच माझे हे शंख चक्र गदा पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. यानंतर संजय म्हणाला, हे राजन, वासुदेव भगवंताने अर्जुनाला अशा प्रकारे सांगून पुन्हा ते आपल्या चतुर्भुज रूप दाखविले आणि मग त्या महात्मा श्रीकृष्णाने सौम्य रूप धारण करून भयभीत झालेल्या अर्जुनाला धैर्य दिले. त्यानंतर अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपल्या या अतिशय शांत अशा मनुष्य रूपाला पाहणं मी शांतचित्त होऊन आपल्या स्वभावाला प्राप्त झालो आहो. अशा प्रकारे अर्जुनाची वचने ऐकून श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझे हे चतुर्भुज रूप पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे, की जे तुम्ही पाहिलेले आहे. कारण देवता सुद्धा नेहमी या रूपाचे दर्शन घेण्याकरिता इच्छितात. हे अर्जुना, न वेदांना, न तपांना, न दानांना, न यज्ञांना अशा प्रकारे चतुर्भुज रूपधारी मी पाहिले जाणे शक्य आहे, की जसे मला तुम्ही पाहिले आहे. परंतु हे श्रेष्ठ तपस्वी अर्जुना, अनन्य भक्ती करूनच अशा प्रकारे चतुर्भुज रूप मी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि तत्वाने जाणून घेण्यासाठी आणि प्रवेश करण्यासाठी, म्हणजेच ऐक्य भाव प्राप्त होणे ही शक्य आहे. हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्याच करिता सर्व काही माझेच समजून यज्ञ, दान आणि तप इत्यादी संपूर्ण कर्तव्य कर्मे करणारा आहे आणि माझ्याच ठिकाणी परायमान आहे, म्हणजेच मलाच परमाश्रय आणि परमगती मानून माझी प्राप्ती करीत तत्पर असलेल्या, तसेच माझा भक्त आहे, म्हणजेच माझे नाम, गुण, प्रभाव आणि रहस्य हे श्रवण, कीर्तन, मनन, अध्ययन आणि पठन यांच्याप्रमाणे निष्काम भावाने निरंतर अभ्यास करणारा आहे आणि आसक्तीरहित आहे, म्हणजे स्त्री, पुत्र, धन इत्यादी सांसारिक पदार्थांमध्ये स्नेहरहित आहे आणि संपूर्ण भूत प्राण्यांच्या ठिकाणी वैरभाव रहित आहे. असे तो अनन्य भक्त करणारा पुरुष मला प्राप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता उपनिषदे ब्रह्मविद्या योगशास्त्र याविषयी श्रीकृष्ण अर्जुन संवादातील विश्वरूप दर्शन योग नावाचा 11वा अध्याय समाप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. ओम नमो भगवते
वासुदेवाय.